साहेब पार्टी चाललं की मग आपल्या अड्डा परदेशचा. नाही नाही, आज इथेच बसायचं. बसा. चालतंय बसा. साहेब पण हे पार्टी कशाबद्दल? नाही, आज जरा एकटं एकटं वाटतंय आणि साकेतला सोडून मी लांबही जाऊ शकत नाही, म्हणून इथेच बसू. म्हणजे साहेब एक विचारतो, राग मानून घेऊ नका, पण आज आमच्यावर एवढं प्रेम का होतं चाललंय तुमचं? देवी नावाचं कोण आहे का गावात? म्हणजे साहेब आता गावात लय मंदिर आहेत, त्यात आहेत केलंय देवी. नाही नाही, गावात देवी नावाची कोणी मुलगी आहे का? मुलगी 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 मुलगी? ओ साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असलं असतं बाई कुठं. आम्ही तुम्हाला काय समजतो, तुम्ही मुलगी मुलगीबद्दल विचारता तुम्ही. काय साहेब हे हवा यार. चळाप. तो साकेत सारखा देवी देवी करतोय म्हणून विचारलं. तुमच्या पाण्यात कोणी आहे का देवी नावाची मुलगी? हा साहेब आता आलं माझ्या ध्यानात. हाय की म्हणजे कस्तुरीच होती बघा, तिला बघितलं की. आपण साकेतची तर तब्येत बरी नाही ना. आता कुठे आहे ती? झालं तिचं लग्न, गेली 2 लेकरं झाली. देविका नाव होतं तिचं. ती सोडून देवी नावाचं दुसरं कोणी आहे का? हाय हाय हाय, एक माणूस आहे. एक माणूस आहे, त्याचं नाव आहे देवीदास. अरे ते नाही का येड, अरे ते येड डोक्यात फिरते गावभर बोंबलत, ते खांबाला साडी घालून म्हणते माझी बायको माझी बायको. ते अरे याड्या, अरे ते देवीदास नाही, देवदास आहे तो, देवदास. साहेब अहो त्या देविकाचं लग्न झालं दुसऱ्या माणसासोबत आणि आज झाला देवदास. म्हणजे देवी नावाचा कोणीतरी माणूस असला पाहिजे या गावात. लालेजी काय झालं एवढं चिडायला? खरंच माहित नाही काय झालंय ते. काय गरज होती त्या बाईच्या घरी जायची? हा, तिनं बोलवलं आणि तुम्ही गेलात तोंडवर करून. अहो देवळात तिचा पाय मुरगळला म्हणून मुरगळ काढायची परवानगी दिली, फक्त डायरेक्ट तिचं घर गाठलं. अहो लालेजी तुम्ही समजताय तसं काय सुद्धा नाही. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. मी गैरसमज करून घेते? तुम्हाला काय गरज होती त्या बाईच्या घरी जायची? हा, असं काय काम होतं तिच्याकडं? लालेजी तुम्ही विनाकारण चिडताय, विनाकारण माझ्यावर संशय घेताय. अहो लालेजी काय? मी संशय घेते? माझं चुकतंय, तुम्ही काहीच नाही केलं संशय घ्यायला. एका परक्या बाईच्या घरी रात्री जाऊन बसलाय चहा प्यायला आणि तुम्ही काहीच नाही केलंय. मी चुकून संशय घेते. अहो लालेजी तुम्ही समजून घ्या काय झालंय ते. त्या बाईने मला चहा प्यायला बोलवलं होतं म्हणून मी चांगल्या अर्थानं चांगल्या मनानं त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो होतो. चहा प्यायचा आहे? चहा प्यायचा आहे ना? हे सटकली का काही? देवी सिंग कुठं माती खायला इथे आलायस? झक मारली तर गोपाळला मारलो आणि इथं आलो असं झालंय. त्याची ही बायको बाप ही सगळी भिकार माणसं गळ्यात पडलीत. शांतपणे त्या कातळवडीतले पैसे घेऊन गायब झाला असाच, पण नाही, इथं राहायची हौस आहे ना, फोगा. हिला आता इथं मारून टाकून निघून जावं असं वाटतंय, पण काय करू? मी मारली ती माणसं, न मारलेली माणसं सगळी माझ्या गळ्यात पडतील. तो जामकर गळ्यात येऊन पडलाय. इथून गेलो तर तो जामकर मागायला लागेल. काय करू? हे काय? एवढा चहा कशाला आणला आता? चहा प्यायची लय हौस आहे ना तुम्हाला? परक्या बाईच्या हातचा चहा प्यायला जाताय, आता बायकोच्या हातचा चहा प्यायचा. लालेजी तुम्ही आता अति करायला लागल्या, उगाच विषय ताणताय. अति करते ना, तरी प्यायचा घ्या. लालेजी मी पिणार नाही. तुम्ही काही सांगाल मी काही ऐकायचं का? का? बायकोच्या हातचा चहा गोड नाही लागत असं म्हणलंय का मी? मग चहा प्यावा लागल. नाही पिणार. नाही पिणार?
परत एकदा विचारते, चहा पिणार का नाही? ठीक आहे, मी त्या बाईच्या घरी जाते, तिच्या झिंजा उपटते, जाताना अप्पांना आणि जामकरला सोबत घेऊन जाते, सांगते ती बाई माझ्या नवऱ्याला नादाला लावतीये. मग होऊन जाऊ दे जो तमाशा व्हायचा तो. अहो लालीजी, नका जाऊ बाहेर. आपल्या घरातल्या गोष्टी जगासमोर कशाला आणायच्या तुम्हाला? चार भिंतीच्या आतल्या गोष्टी चार भिंतीच्या आतच राहाव्या. उगाच आळीचा आजगर करू नका तुम्ही. चहा प्या. पितो. झालं समाधान? हं? झालं तुमच्या मनासारखं? अहो याड लागले का तुम्हाला? का घरात चहा पिऊन पण गेलात ना बाहेर चहा प्यायला? मग आता हा चहा प्यायला लागल, बायकोचा हातचा आहे. लालीजी, मागाच्या पासून ऐकतो तुम्ही तेच बोलताय. डोकं इटले माझं पार. डोकं भणभण करायला लागले. वाटेल ते बोलताय, वाटेल ते करताय. तुम्ही चहा पिणार का नाही? का जाऊ जामकरला घेऊन त्या बाईकडं? झालं समाधान? आती करायला लागलाय तुम्ही. अति अति मी करते का तुम्ही करताय? हो, काय गरज होती त्या बाईच्या मागे जायची? मी काय सांगितलं होतं, माझ्या आणि तुमच्यामध्ये कुठलीच बाई नाही यायला पाहिजे, तरी आली ना बाई. अहो कुठली बाई आली, कधी आली? तुमचं मन काही अर्थ काढताय, काही अर्थ लावताय. अहो गावातल्या सोडा कुठल्याच बाईकडे मी वाईट नजरेनं बघत नाही. अहो लय निर्मळ मनाने मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या आग्रहाचा मान ठेवण्यासाठी, त्यांच्या बँकेचं काहीतरी काम होतं ते करण्यासाठी गेलो होतो. नेमकं त्याच वेळी तुम्ही तिथं आला. अहो माझी एवढी सुंदर बायको असताना मी कशाला बाहेर माती खाईन? परत कुठल्याच परक्या बाईच्या हातनं चहा प्यायची इच्छा नाही ना व्हायला पाहिजे, म्हणून एवढा चहा केलाय. प्या. वा, एवढं समजावून सांगतोय, एवढं सगळं करतो, पण विश्वासच नाही ना तुमचा माझ्यावर. हा चहा प्यायला म्हणजे तुमचा विश्वास बसेल माझ्यावर. ठीक आहे. झालं समाधान?